15 मिनिटात तिळाची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते पाहूयात. मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच ही चिक्की बनवून तयार होईल. गुळाच्या योग्य प्रमाणात ही चिक्की बनवली तर अजिबात चुकणार नाही आणि चवीला सुद्धा छान बनेल. तर त्यासाठी एका पॅनमध्ये 1 कप तीळ घेतलेले आहेत. आता मंद आचेवरच सतत हलवत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. याचा रंग लगेचच बदलू शकतो, त्यामुळे सतत हलवत राहायचं. तीळ करपले गेले तर चिक्कीला सुद्धा थोडासा कडवटपणा येतो. त्यामुळे मंद आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत सतत हलवत राहायचं. तर हे पहा, हलकासा रंग बदललेला आहे. एखाद्या ताटामध्ये हे काढून घेतलं, थोडंसं पसरून ठेवायचं. आता गुळाचा पाक करायच्या अगोदरच बटर पेपर किंवा तूप लावून घेतलेलं ताट तयार ठेवायचं. आता त्याच पॅनमध्ये 1 कप आणि पाव कप चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. 1 कप तीळ घेतलेले होते, त्यासाठी 1 कप आणि पाव कप गूळ घेतलेला आहे. तिळापेक्षा गूळ 1-2 चमचे थोडासा जास्त वापरायचा. यामध्ये 3 चमचे पाणी घेतलेलं आहे, म्हणजे पाक बनेपर्यंत गूळ करपणार नाही. एकदा गूळ पाण्यामध्ये विरघळला की मंद आचेवरच पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता याला उकळी आल्यानंतर 2 मिनिटांनी पाणी घेतलेल्या प्लेटमध्ये 2-3 याचे थेंब घ्यायचे. पाण्यात घेतलेला पाक थोडासा थंड होऊ द्यायचा, मगच चेक करून पाहायचा आणि तोपर्यंत पॅनमधला पाक आपल्याला हलवत राहायचा आहे. तर हे पहा, उकळी आल्यानंतर 2 मिनिटात फक्त याचा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे. तर पुढचे 2-2 मिनिटाच्या अंतराने हा पाक आपल्याला चेक करून पाहायचा आहे. पाण्यातला पाक थंड झाल्यानंतरच चेक करून पाहायचा, म्हणजे अगदी अचूक पद्धतीने आपल्याला पाक आलेलं समजतं. तर हे पहा, थोडासा हा कडक लागायला सुरुवात झालेली आहे, पण अजून हा तुटत नाही. तर पुन्हा मंद आचेवरच 3 ते 4 मिनिटे हे मी शिजवून घेतलं. तर पुन्हा 3 ते 4 मिनिटानंतर यातले काही ड्रॉप्स पाण्यामध्ये घेतले. गुळाचा पाक बनायला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटातच हा पाक बनून तयार होतो. तर हे पहा, बोटाने तोडून पाहिलं तर पटकन तुटतंय आणि प्लेटमध्ये टाकल्यानंतर सुद्धा याचा आवाज येतोय. म्हणजे चिक्कीसाठी पाक तयार झालेला आहे. आता चिक्कीला मस्त चकाकीपणा येण्यासाठी 1 चमचा यामध्ये तूप घालायचं आणि सोबतच कुरकुरीत होण्यासाठी 2 चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये लगेचच भाजून घेतलेले तीळ घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. इथे मी चिक्कीचा गूळ वापरलेला नाही, साधाच गूळ वापरलेला आहे आणि गडद रंगाचा गूळ वापरलेला आहे, त्यामुळे चिक्कीला रंग सुद्धा चांगला येतो. आता इथून पुढची प्रोसेस थोडीशी पटापट करायची, कारण हा पाक जसा थंड होईल ना, तसं हे मिश्रण कडक होत जातं. त्यामुळे मंद आचेवरच पॅनमध्येच तीळ आपल्याला गुळामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. एकदा तीळ पाकामध्ये चांगले एकजीव झाले की लगेचच बटर पेपरवरती हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचंय. तूप लावून घेतलेल्या ताटावरती सुद्धा हे काढून घेऊ शकता, पण बटर पेपरवरती पटकन ही चिक्की वेगळी होते आणि एकही चिक्की तुटत नाही. तर बटर पेपरवरती हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता यावरती दुसरा बटर पेपर घेतला आणि लगेचच हे लाटून घ्यायचं. चिक्की अगदी जाडीला जास्तच पातळ हवी असेल तर गरम असतानाच पटापट लाटून घ्यायचं आणि थोडीशी चिक्की जाड हवी असेल तर थोडंसं थंड होऊ द्यायचं, मग लाटून घ्यायचं. तर मी अगदीच जास्त पेपर सारखी पातळ चिक्की बनवणार नाही. मार्केटमध्ये कशी थोडीशी जाड चिक्की मिळते तशीच मी आज बनवणार आहे. तर त्यासाठी थोडंसं हे थंड झाल्यानंतर हे मी लाटून घेतलेलं आहे. आता यावरचा बटर पेपर काढून घेतला. हलकंसं गरम असतानाच याची काप करून घ्यायचे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे खूप कडक होतं, याचे काप करून घेता येत नाहीत. त्यामुळे हलकंसं गरम असतानाच सुरीच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं तर सुरीवरती थोडासा दाब देऊन याचे काप करून घ्यायचे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर व्यवस्थित ही चिक्की तोडून घेता येते. याचे तुकडे अजिबात होत नाहीत. एकदा याचे काप करून घेतले की पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं, मगच चिक्की काढून घ्यायची. आणि हे पहा, पूर्णपणे थंड झाल्यानंतर अगदी व्यवस्थित ही चिक्की निघत आहे. ताटावरती करून घेणार असाल तर व्यवस्थित तूप लावून घ्या, नाहीतर गुळाच्या पाकामुळे हे ताटाला चिकटून राहू शकतं. तर फक्त 15 ते 20 मिनिटातच तिळाची ही कुरकुरी चिक्की बनून तयार झालेली आहे. संक्रांतीला हळदी कुंकवाच्या दिवशी सुद्धा गडबडीमध्ये अगदी झटपट ही चिक्की बनून तयार होईल. आणि हे पहा, व्यवस्थित ही तुटत आहे, अजिबात याचे तुकडे होत नाहीत. यामध्ये थोडंसं तूप वापरल्यामुळे चिक्कीला चकाकीपणा सुद्धा मस्त येतो आणि थोडासा बेकिंग सोडा वापरल्यामुळे चिक्की कुरकुरीत राहते आणि चवीला तर इतकी छान बनते की लहान मुलं तर खूप आवडीने खातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा पाक असल्यामुळे 1 महिनाभर ही चिक्की छान टिकते. तर थंडीमध्ये अतिशय पौष्टिक आणि हाडांच्या मजबूतीसाठी ही तिळाची चिक्की नक्की करून ठेवा.